Hi everybody, this is Deepak here. Once again, I welcome all of you to the classes of spoken English. As you know that we have completed simple tenses, simple present tense, simple past tense and simple future tense. And today in this class we are going to talk about continuous tenses. आज आपण या क्लासमध्ये कंटिन्युअस टेन्सेस विषयी बोलणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का कंटिन्युअस टेन्सचा वापर कुठे केला तो? बघा, ज्यावेळेस एखादी क्रिया ही सतत चालू असते. फॉर एक्झाम्पल आता मी शिकवत आहे, ही क्रिया कशी सध्या चालू आहे. मी शिकवत होतो, मी शिकवत असेल, ह्या सर्व ज्या क्रिया आहेत, हे जे सेंटेन्स आहेत, हे जे बोलायचे असतात ना आपल्याला, त्यावेळेस माहिती का आपण कंटिन्युअस टेन्सेसचा वापर करतो. आणि ते तिन्ही टेन्सेस आज आपण घेणार आहोत. पास्ट मध्ये असो किंवा प्रेझेंट मध्ये असो किंवा फ्युचर मध्ये असतो, कोणतीही क्रिया जर चालू असेल आणि ते सेंटेन्स आपल्याला बोलायचं असेल तर आपण ते या स्ट्रक्चरवरून शिकणार आहोत. ते स्ट्रक्चर मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. सुरुवातीला ते तीन टेन्स मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिले बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एकदम सिंपल आहे, तुम्हाला फक्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. मी तुम्हाला एकदम परफेक्टपणे समजून सांगेल. आणि तुम्हाला एक सांगू का, एवढंच नाही घेणार आहे आपण, याच्यावर आपण नेगेटिव्ह सेंटेन्स पण घेणार आहोत आणि आणखी या कंटिन्युअस टेन्सचा वापर कुठे केला जातो ते सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सुरुवातीला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. तिन्ही स्ट्रक्चर मध्ये सब्जेक्ट कॉमन आहे, बरोबर आहे. थोडेफार चेंजेस होतात, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते पण एकदम तुमच्या लक्षात बसून जाईल तुम्ही पाहिलं तर. बघा सुरुवातीला काय येणार, सब्जेक्ट. सब्जेक्ट सर्व ठिकाणी कॉमन, सब्जेक्ट प्लस त्यानंतर जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असते का नाही त्यावेळेस आपण इज एम आर चा वापर करतो. कशाचा? इज एम आर. सब्जेक्ट प्लस इज एम आर, इज एम आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. झालं स्ट्रक्चर. यामध्ये फक्त काय टाकलं आपण, इज एम आर. बाकी हे जे ना हे सर्व कॉमन असेल तिन्ही स्ट्रक्चर मध्ये, सब्जेक्ट V4 आणि ऑब्जेक्ट. या ठिकाणी थोडेफार चेंजेस होतील. बघा आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं बघा. सुरुवातीला इन सब्जेक्ट कॉमन, त्यानंतर इथं काय येईल वाज वर. काय वाज वर. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाज वर येते, लक्षात ठेवायचं नेहमी. काय वॉज आणि वर, वॉज वर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. झालं स्ट्रक्चर, एकदम सिंपल आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बघा सेम तसंच. या ठिकाणी काय सब्जेक्ट सुरुवातीला, सब्जेक्ट प्लस या ठिकाणी काय माहिती का, विल बी. ज्यावेळेस फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला सेंटेन्स तयार करायचं असतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कशाचा यूज करतो, विल बी चा. तर या ठिकाणी आपण काय घेणार, विल बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. झालं स्ट्रक्चर. यामध्ये काही अवघड आहे का? नाही. जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर इज एम आर चा वापर करायचा, जर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर वाज वरचा, आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल तर विल बी चा. बाकी स्ट्रक्चर सेम आहे. ओके. आणि तुम्हाला सांगतो हे जे V4 आहे का नाही, आता हे जे V4 आहे तुम्ही म्हणसान सर हे काय नेमकं, तर तुम्हाला मी याचं नेमकं हे काय ते सांगतो. बघा V4 कशाला म्हणायचं, ज्यावेळेस वर्बचा जो फर्स्ट फॉर्म असतो, आता बघा चा वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस या ठिकाणी काय येईल ing इज इक्वल टू V4. समजलं तुम्हाला? आता याच्यावर नाही समजणार, तुम्हाला उदाहरण सांगतो. बघा ज्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो, फॉर एक्झाम्पल गो म्हणजे काय, जा. हा झाला वर्बचा फर्स्ट फॉर्म. ज्यावेळेस याला ing लागते, काय लागते, ing, त्यावेळेस काय तयार होते, गोईंग. याला म्हणतात V4. समजलं तुम्हाला? आता समजा कम असतं तर कमला काय लागलं असतं, ing, झालं असतं कमिंग. अशा पद्धतीने V4, त्या असे V4 आपल्याला या ठिकाणी पुट करायचे म्हणजे टाकायचे. तर बघा आता याच्यावर तुम्हाला मी एक्झाम्पल्स देतो आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून सांगतो. एक्झाम्पल्स एकदम सिंपल आहे. कोणतीही क्रिया चालू असेल, एनी ऍक्शन. आता फॉर एक्झाम्पल तीच ऍक्शन घेऊ आपण. कोणती, मी शिकत आहे. आता मला असं म्हणायचं मी शिकत आहे, तर आपण कसं म्हणणार बघा, आय सोबत काय ते सब्जेक्ट घेणार आपण, आय म्हणजे मी शिकत आहे. आय एम लर्निंग. मी शिकत आहे, आय एम लर्निंग. मी इंग्लिश शिकत आहे, तर कसं म्हणणार, आय एम लर्निंग इंग्लिश. बघा आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश. मी इंग्लिश शिकत आहे. याचा अर्थ काय, मी इंग्लिश शिकत आहे म्हणजे क्रिया कशी चालू आहे, कंटिन्युअस. मी इंग्लिश शिकत आहे. तर इकडे कसं येईल, पास्ट टेन्स मध्ये मी इंग्लिश शिकत होतो. आय वॉज. बघा या ठिकाणी काय, आय वॉज लर्निंग इंग्लिश.
मी इंग्लिश शिकत होतो. आता इकडे काय माहिती का, फ्युचर टेन्स मध्ये मी इंग्लिश शिकत असेल. इंग्लिश म्हणजे काय, इंग्रजी. मी इंग्रजी शिकत असेल तर कसं म्हणाल आपण, मी इंग्रजी शिकत असेल. आय विल बी लर्निंग इंग्लिश. आय विल बी लर्निंग इंग्लिश. आय विल बी लर्निंग. आय विल बी लर्निंग इंग्लिश. याचा अर्थ काय, मी इंग्लिश शिकत असेल. मी इंग्लिश शिकत असेल. समजलं तुम्हाला. फक्त आपण चेंजेस काय केले या ठिकाणी माहिती का बघा, इथं चा यूज केला, इथं वॉजचा यूज केला, इथं विल बीचा यूज केला. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे कसं टेन्स बदलतो. मग आपण जर इथं ऍम घेतलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आपण जर वॉज घेतलं तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, आणि विल बी घेतलं तर काय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. तुम्हाला काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत ना 7-8, त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे समजेल. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचं आहे, मी टीव्ही पाहत आहे सध्या, किंवा तुम्ही असेल, किंवा तुम्ही टीव्ही पाहत आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर असं म्हणायचं असेल, मी टीव्ही पाहत आहे, म्हणजे क्रिया कशी चालू आहे, सध्या तुम्ही टीव्ही पाहत आहे, तर आपण कसं म्हणणार, आय एम वॉचिंग टीव्ही. आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही पाहत आहे. बघा, आय एम वॉचिंग. आय एम वॉचिंग टीव्ही. याचा अर्थ काय, टीव्ही किंवा टेलिव्हिजन पण लिहू शकता तुम्ही. आपण टीव्ही लिहू, ठीक आहे. टेलिव्हिजन पण लिहिलं तरी चालतं. टेलिव्हिजन टीव्ही एकच आहे. आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही पाहत आहे. आता हेच पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं होणार बघा, मी टीव्ही पाहत होतो. मी तेव्हा टीव्ही पाहत होतो, म्हणजे झालेली क्रिया ती, पण तेव्हा पाहत होतो. मी टीव्ही पाहत होतो. आय वॉज वॉचिंग टीव्ही. आय वॉज वॉचिंग टीव्ही. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. टेलिव्हिजन म्हणजेच टीव्ही. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. मी टीव्ही पाहत होतो. आता फ्युचर मध्ये कसं म्हणणार आपण, मी टीव्ही पाहत असेल. मी टीव्ही पाहत असेल. आय विल बी वॉचिंग टेलिव्हिजन. आय विल बी वॉचिंग टेलिव्हिजन. मी टीव्ही पाहत असेल. याचा अर्थ काय, मी टीव्ही पाहत असेल. आय विल बी वॉचिंग टेलिव्हिजन. समजलं तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. आज 7-8 एक्झाम्पल घेऊ. मग त्यामुळे काय होईल माहिती का, तुम्हाला तुमची प्रॅक्टिस होईल. आणि तुम्हाला काय करायचंय, मी जसे सेंटेन्स लिहितोय तसे तुम्हाला माझ्या मागे म्हणायचंय. त्यावेळेस तुमची सुद्धा याच्यामध्ये प्रॅक्टिस होईल. एकदम सोपं आहे. यामध्ये विल बी, फ्युचर असेल तर विल बी, पास्ट असेल तर वॉज वर, आणि प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इज एम आर. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय, मी पुस्तक वाचत आहे. मी पुस्तक वाचत आहे तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा एकदम सिंपल आहे. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग बुक. आय एम रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग बुक. आय एम रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत आहे. मी पुस्तक वाचत होतो. आता आपल्याला असं म्हणायचंय, मी पुस्तक वाचत होतो पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आय वॉज, या ठिकाणी काय ना, आय वॉज रीडिंग बुक. याचा अर्थ काय, मी पुस्तक वाचत होतो. आय वॉज रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत असेल. आय विल बी रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत असेल. आय विल बी रीडिंग बुक. मी पुस्तक वाचत असेल. आता बघा या ठिकाणी वरचा यूज कुठे करायचा ते तुम्हाला सांगतो मी. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पुन्हा चा यूज कुठे करायचा, आरचा यूज कुठे करायचा ते पण तुम्हाला एक्झाम्पल वरून समजून जाईल. ठीक आहे. याला पुसून घेतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, डन. काल माझी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे लेक्चर झालं नाही आपलं. तुम्ही थोडीफार प्रॅक्टिस करत राहत जा. मी कंटिन्यू कोर्स कंप्लीट करणार आहे, त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. आणि तुम्हाला निश्चितच इंग्लिश बोलता येईल जर तुम्ही आपला कोर्स कंप्लीट केला. तुम्ही सुरुवातीपासून एंड पर्यंत सर्व व्हिडिओ कधी बघितले ना, निश्चितच तुम्ही इंग्लिश मध्ये बोलणार. बघा अजून काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ. आणि मग जे एक्स्ट्रा सेंटेन्स तुम्हाला सांगणार आहे मी ते पण सांगणार आहे. निगेटिव्ह सेंटेन्स पण आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, जे कंटिन्युअस टेन्स मध्ये येतात.
आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल राम आणि श्याम आहे, हा दोन मुलं आहे राम आणि श्याम. राम आणि श्याम दोघे जण ते खोटं बोलत आहे. आपल्याला म्हणायचं राम आणि श्याम दोघे जण खोटं बोलत आहे असं आपल्याला म्हणायचंय. राम आणि श्याम दोघे जण खोटं बोलत आहे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं ते. राम अँड श्याम, बघा राम अँड श्याम, राम अँड श्याम बोथ, राम अँड श्याम बोथ आर. आता या ठिकाणी आरचा यूज केला जातो, दोघं जण ना आर. राम अँड श्याम बोथ आर टेलिंग लाय. टेलिंग हा काय वर्बचा फॉर टेलिंग, टेलिंग लाय. याचा अर्थ काय, राम आणि श्याम दोघे जण खोटं बोलत आहे. राम अँड श्याम बोथ आर टेलिंग लाय. समजलं. यालाच पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं करायचं बघा, राम आणि श्याम दोघे जण खोटं बोलत होते. राम आणि श्याम दोघे जण खोटं बोलत होते. तर कसं म्हणणार आपण, राम अँड श्याम, राम अँड श्याम, राम अँड श्याम. आता या ठिकाणी वरचा यूज होईल कारण दोघं जण आहे. जर सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, आता या ठिकाणी माहिती का दोन सब्जेक्ट बरोबर आहे, राम अँड श्याम, म्हणून या ठिकाणी आपण काय यूज करणार, वरचा यूज करणार. राम अँड श्याम बोथ, राम अँड श्याम बोथ वर, बोथ वर टेलिंग, टेलिंग लाय. राम अँड श्याम दोघे जण खोटं बोलत होते. याचा अर्थ काय, दोघं जण खोटं बोलत होते. राम अँड श्याम बोथ वर टेलिंग लाय. आता बघा इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं होणार, एक्झाम्पल आहे राम अँड श्याम दोघं जण खोटं बोलत असेल. राम अँड श्याम दोघं जण खोटं बोलत असेल, असेल म्हणू शकता तुम्ही. बघा राम अँड श्याम, राम अँड श्याम बोथ, राम अँड श्याम बोथ विल बी. या ठिकाणी विल बीच येते, विल बी टेलिंग लाय, टेलिंग लाय. राम अँड श्याम बोथ विल बी टेलिंग लाय. राम अँड श्याम दोघं जण खोटं बोलत असेल, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल आता एखादा मुलगा आहे आणि मला म्हणायचंय तो तुला बोलवत आहे, तो तुला बोलवत आहे. तर आपण कसं म्हणणार बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तो तुला बोलवत आहे म्हणजे क्रिया काय चालू आहे, तो तुला बोलवत आहे, क्रिया चालू आहे. ही इज कॉलिंग यू, ही इज कॉलिंग यू. कसं म्हणणार बघा आपण, ही इज. आता या ठिकाणी इजचा यूज होतो कशाचा, ही सोबत काय लागते इज. ही इज कॉलिंग यू, ही इज कॉलिंग, ही इज कॉलिंग यू. तो तुला कॉल करत आहे. याचा अर्थ काय, तो तुला कॉल करत आहे. ही इज कॉलिंग यू. तो तुला कॉल करत होता, तो तुला कॉल करत होता. क्रिया चालू होती पास्ट टेन्स मध्ये, तो तुला कॉल करत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये बघा, ही वॉज, ही वॉज कॉलिंग यू, ही वॉज कॉलिंग, ही वॉज कॉलिंग यू. तो तुला कॉल करत होता. याचा अर्थ काय, तो तुला कॉल करत होता. ही वॉज कॉलिंग यू. आता बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं होणार, तो तुला कॉल करत असेल, तो तुला कॉल करत असेल किंवा असेल, तो तुला कॉल करत असेल, तो तुला कॉल करत असेल. कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये, ही विल बी कॉलिंग यू, ही विल बी कॉलिंग यू, ही विल बी, ही विल बी, ही विल बी कॉलिंग, ही विल बी कॉलिंग यू, ही विल बी कॉलिंग यू. तो तुला कॉल करत असेल. समजलं तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, एखादी मुलगी आहे ठीक आहे आणि ती स्वयंपाक करत आहे. तुमची फॉर एक्झाम्पल माझी बहीण आहे, मला म्हणायचंय ती स्वयंपाक करत आहे, ती स्वयंपाक करत आहे. तर मी कसं म्हणणार, शी इज कुकिंग, शी इज कुकिंग, ती स्वयंपाक करत आहे. बस एवढंच म्हणायचं, शी इज कुकिंग, ती स्वयंपाक करत आहे. बघा शी इज कुकिंग, शी इज कुकिंग, ती स्वयंपाक करत आहे. ती स्वयंपाक करत होती. आता मला सांगा, ती स्वयंपाक करत होती. शी वॉज कुकिंग, शी वॉज कुकिंग, ती स्वयंपाक करत होती. शी वॉज कुकिंग, शी वॉज कुकिंग, ती स्वयंपाक करत होती. आणि ती स्वयंपाक करत असेल. आता मला सांगा, ती स्वयंपाक करत असेल किंवा स्वयंपाक करत असेल तर कसं म्हणणार आपण, शी विल बी कुकिंग, शी विल बी कुकिंग, ती स्वयंपाक करत असेल. शी विल बी कुकिंग, शी विल बी, शी विल बी कुकिंग, ती स्वयंपाक करत असेल. याचा अर्थ काय, ती स्वयंपाक करत असेल. शी विल बी कुकिंग. बघा नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी आणि नेक्स्ट मग आपण नेगेटिव्ह सेंटेन्स घेऊ. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तो मुंबईला जात असेल,
तो मुंबईला जात असेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं म्हणणार, हे फ्युचर टेन्स मध्ये झालं. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये तो मुंबईला जात असेल, तो मुंबईला जात आहे. मला असं म्हणायचं तो मुंबईला जात आहे. हा, तो मुंबईला जात आहे. तर कसं म्हणणार बघा आपण, तो ही इज गोइंग टू मुंबई. 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 तो मुंबईला जात आहे. याचा अर्थ काय, तो मुंबईला जात आहे. ही इज गोइंग टू मुंबई. आता बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं म्हणणार आपण, तो मुंबईला जात होता. तो मुंबईला जात होता. क्रिया चालू आहे पास्ट टेन्स मध्ये, झालेली क्रिया आहे. तो मुंबईला जात होता. तो मुंबईला जात होता पण आता गेला नाही. काही कारण निघलं असेल त्याच्या मागे, काही अडचण आली असेल त्याच्यामुळे तो गेला नाही, पण तो मुंबईला जात होता. आपल्याला म्हणायचं तो मुंबईला जात होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये, ही वॉज गोइंग टू मुंबई. ही वॉज गोइंग टू मुंबई. तो मुंबईला जात होता. ही वॉज गोइंग टू मुंबई. तो मुंबईला जात होता. आता बघा आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये म्हणायचंय की तो मुंबईला जात असेल. तो मुंबईला जात असेल तर आपण कसं म्हणायचं इंग्लिश मध्ये बघा, ही विल बी गोइंग टू मुंबई. ही विल बी गोइंग टू मुंबई. तो मुंबईला जात असेल. ही विल बी गोइंग टू मुंबई. समजलं तुम्हाला? एकदम सिंपल आहे, यामध्ये काही डिफिकल्ट नाही. थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला, मग तुम्हाला पण हे जमेल. समजलं तुम्हाला? आता मी याला तुम्हाला समजायसाठी थोडीफार याला व्यवस्थित लिहून देतो मी, ठीक आहे? म्हणजे यामध्ये रेश मारतो, म्हणजे इकडचे सेंटेन्स तुम्हाला समजतील ते व्यवस्थित, हे सेंटेन्स पण तुम्हाला समजतील. ओके, हे झाले फ्युचर कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि क्वेश्चन्स लिहून, एक सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि याच्यानुसार माहिती का आणखी काही सेंटेन्स तुमच्या मनाने क्रिएट करायचे. त्यावेळेस तुम्हाला माहिती का सहजपणे या टेन्सवर, कंटिन्युअस टेन्सेसवर तुम्हाला एक्झाम्पल्स तयार करता येतील. आपण या ठिकाणी काही नेगेटिव्ह सेंटेन्स बघू, त्याला पुसून घेतो मी, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. डन? ओके. हे नाव देतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याने म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये आहोत. ठीक आहे. आता आपण जे एक्झाम्पल्स बघणार आहोत त्या तिन्हीपैकी कशाचे पण असू शकता. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे असू शकता, प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्सचे असू शकता, प्रेझेंट फ्युचर टेन्सचे असू शकता, प्रेझेंट फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये कंटिन्युअस येते. कंटिन्युअस म्हणजे क्रिया काय, सतत चालू आहे. क्रिया चालू आहे. मी जेवत आहे, ही क्रिया कशी चालू आहे सध्या, मी जेवत आहे, मी शिकवत आहे, बरोबर आहे. मी जात आहे, मी रस्त्याने जात आहे. या सर्व क्रिया कशा चालू आहे. ज्यावेळेस चालू क्रिया असते त्यावेळेस आपण कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. स्ट्रक्चर चांगलेपणे लक्षात ठेवायचे आणि सेंटेन्स क्रिएट करायचे. ओके, डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजतंय ना? तुम्हाला समजतंय का? डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजतंय का? बरोबर आहे. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलं का? डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलं का? आपण आधीच्या क्लासेसमध्ये बघितलं, तुम्हाला समजलं का असं विचारायचं असेल तर कसं म्हणायचं, डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलं का? बरं, तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय अंडरस्टूड, मला समजलं, आय अंडरस्टूड. आणि समजलं नसेल तर काय म्हणणार तुम्ही, आय डोंट अंडरस्टँड, मला समजलं नाही, आय डोंट अंडरस्टँड. असं कमेंटमध्ये लिहायचं, म्हणजे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होती. ओके, आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्स बघूया या ठिकाणी. काही नेगेटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की तो त्याची चुकी मान्य करत नाहीये. आपण कधी आता समजा दोघा जणांची भांडणं झाली असेल आणि आपल्याला म्हणायचंय की तो त्याची चुकी मान्य करत नाहीये, तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. प्रेझेंट, तो त्याची चुकी मान्य करत नाही हे. बघा कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, ही इज. बघा, ही इज नॉट, निगेटिव्ह आहे, ही इज नॉट accepting his mistake. याचा अर्थ काय, तो त्याची चुकी मान्य करत नाहीये. ही इज नॉट ऍक्सेप्टिंग हिज मिस्टेक, तो त्याची चुकी मान्य करत नाहीये. म्हणतो ना आपण कधी की तो त्याची चुकी मान्य करत नाहीये, ही इज नॉट ऍक्सेप्टिंग हिज मिस्टेक. आता आपण मला समजा असं म्हणायचं, फॉर एक्झाम्पल
किंवा मी खोटं बोलत नाहीये, मी खोटं बोलत नाहीये आणि मी खरंच खोटं बोलत नाहीये, किंवा तुम्ही जर अशी प्रॅक्टिस केली, मी जर सांगितलं तसं, तर मी निश्चितच इंग्लिश शिकणार. हे मी खोटं बोलतोय का नाही, मग मला असं म्हणायचं मी खोटं बोलत नाही हे, मी खोटं बोलत नाही हे. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, आय एम नॉट टेलिंग लाय, आय एम नॉट टेलिंग लाय, आय एम नॉट टेलिंग लाय, मी खोटं बोलत नाही हे. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा लहान मुलगा असेल आणि तो म्हणतो, तो काय म्हणतो माहिती का, तुम्ही जाऊ नका असं म्हणता का, काही त्याला वाटत असेल की हे कुठेतरी चालले, म्हणजे मी कुठेतरी चाललो, माझा जो लहान मुलगा आहे तो म्हणतो तुम्ही जाऊ नका. त्याला मग मी काय म्हणणार त्या ठिकाणी, मी कुठेही जात नाहीये. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, मी कुठेही जात नाहीये. तर बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, आय एम नॉट गोइंग एनिवेअर, मी कुठेही जात नाहीये. आय एम नॉट गोइंग एनिवेअर, मी कुठेही जात नाहीये. आय एम नॉट गोइंग एनिवेअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की ती एखादी मुलगी आहे आणि ती मला प्रतिसाद देत नाहीये, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, शी इज नॉट रिस्पॉन्डिंग मी, ती मला प्रतिसाद देत नाहीये. शी इज नॉट रिस्पॉन्डिंग मी, ती मला प्रतिसाद देत नाहीये. समजलं तुम्हाला, ती मला प्रतिसाद देत नाहीये. शी इज नॉट रिस्पॉन्डिंग मी. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय? बघा प्रत्येक एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं आहे आता की मी प्रयत्न करत नाहीये, किंवा तुम्हाला मला असं म्हणायचं, जर तुम्ही इंग्लिश शिकत नसाल तर याचा अर्थ काय, तुम्ही प्रयत्न करत नाहीये. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं माहिती तुम्हाला, बघा मी प्रयत्न करत नाहीये तर कसं म्हणणार, आय एम नॉट ट्राईंग. याचा अर्थ काय, मी प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग. आता बघा दोन तुम्हाला मी सांगितलं आपण काही एक्स्ट्रा सेंटेन्स घेऊ म्हणून. बघा कंटिन्युअस टेन्स मध्ये माहिती का जास्त कसा वापर केला जातो माहिती का, दिस डेज किंवा नाउ अ डेज यांचा वापर केला जातो. म्हणजे कसं आपण म्हणणे कधी कधी आजकाल मी मुंबईला राहत आहे म्हणतो, पण कधी कधी मी IPL पाहत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपल्याला म्हणायच्या असतात आजकाल, जेव्हा आपल्याला आजकाल म्हणायचं असतं सुरुवातीचा शब्द किंवा सध्या, तर आपण कोणत्या शब्दाचा यूज करतो, नाउ अ डेज आणि दिस अ डेज. तेच या ठिकाणी आपण त्याच्यावर काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी मी ते हे लिहितो आपलं दिस डेज, THESC दिस डेज, आणि नाउ अ डेज. ठीक आहे, हा एकच शब्द आहे नाउ अ डेज. आता याच्यावर आपण इकडे एक्झाम्पल्स घेऊ. डन, एकदम सिंपल आहे, यामध्ये काहीही डिफिकल्ट नाहीये. आता बघा फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय मी आजकाल अकोल्यात राहत आहे. तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, दिस डेज आय एम लिव्हिंग इन अकोला. दिस डेज, बघा दिस डेजचा यूज करायचा त्या ठिकाणी. दिस डेज I am living in अकोला. आजकाल मी अकोल्यात राहत आहे. दिस डेज आय एम लिव्हिंग इन अकोला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला ज्यावेळेस असं म्हणायचं असतं की बुवा मी आजकाल रामायण वाचत आहे, आजकाल मी रामायण वाचत आहे, तर मी कसं म्हणणार, नाउ अ डेज आय एम रीडिंग द रामायण. मी रामायण वाचत आहे किंवा रामायण पाहत आहे असं पण म्हणू शकतो आपण, किंवा मी आजकाल रामायण पाहत आहे. तर कसं म्हणणार आपण, नाउ अ डेजचा यूज करू शकता तुम्ही. नाउ अ डेज आय एम वॉचिंग द रामायण. आजकाल मी रामायण पाहत आहे. नाउ अ डेज आय एम वॉचिंग द रामायण. आजकाल मी रामायण पाहत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला सांगायचंय
की बाबा मी ना IPL बी पाहत आहे, एन्जॉय पण करत आहे. आजकाल मी IPL पाहत आहे आणि एन्जॉय करत आहे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आजकाल मी IPL पाहत आहे आणि एन्जॉय करत आहे. तर बघा कसं म्हणायचं, नाऊअडेज I am watching and enjoying. Nowadays I am watching and enjoying IPL matches. IPL matches. आजकाल मी IPL मॅचेस पाहत आहे आणि एन्जॉय करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे का, नाऊअडेज आणि दीज डेज याचा यूज करायचा आहे आणि त्याच्यावर सेंटेन्स तयार करायचे. तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्स पण समजले असतील. नेगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे कंटिन्युअस टेन्सवर? एकदम सिंपल आहे. आता बघा हे पण एकदम सिंपल आहे. आता याच्या पुढच्या क्लासमध्ये माहिती आहे का आपण अजून काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. म्हणजे कंटिन्युअस टेन्सवरच एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये, फक्त त्यामध्ये आपण 2+V1 चा यूज करणार आहे आणि आणखी काही एक्स्ट्रा सेंटेन्स असतील ते पण आपण घेणार आहोत. याच्यावर क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते पण आपण पाहणार आहोत. बाकी तुम्हाला हे सर्व समजलं असेल मला आशा आहे. आय होप. आता तुम्ही काय करा माहिती आहे का, याला लिहून घ्यायचंय आणि याची माहिती आहे का प्रॅक्टिस करायची आहे आणि तुमच्या मनाने सेंटेन्स क्रिएट करून पाहिजे. तुम्हाला बनवता येतात का सेंटेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सवर, पास्ट कंटिन्युअस टेन्सवर आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर. एकदम सिंपल आहे. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय मी, जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये स्ट्रक्चर यूज होतो इज एम आरचा, आणि जर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर वाज वर, आणि जर फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल तर विल बीचा. बरोबर आहे. बाकी स्ट्रक्चर सेम असते, त्यामध्ये काही एवढं चेंजेस नसते. तर चला, बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.